मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही एक योजना राबवली जात आहे। या योजनेच्या अंतर्गत 18 ते 35 वयोगटातील लोकांना नोकरी देण्यात येत आहे। आता ही नोकरी किती दिवसाची आहे, किती दिवस ही नोकरी चालेल, कोणत्या कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या आहे, किती पगार राहील, याकरता आपल्याला GR पाठवावा लागेल, म्हणजे GR पाहायला लागेल। आणि सोबतच एस टी महामंडळ यवतमाळ जिल्ह्याचं तिथे काही जागा निघाल्या आहे, त्या जागेची जाहिरात पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव समीर तेशकर, मी नागपूर शहरात असतो आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। डिजिटल मराठी युग हे या चॅनलचं नाव आहे। तर आता आपण जाऊ आपल्या कम्प्युटर स्क्रीनकडे। तर मित्रांनो, आपण आता आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर आहोत। कम्प्युटर स्क्रीनवर येऊन सगळ्यात पहिले आपण GR पाहू। तो GR निघाला आहे, तो GR पाहू। GR मध्ये काय सांगितण्यात आलं आहे, हा GR आहे 9 जुलै 2024 चा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत। आता हे बाकी गोष्टी आहेत, हा GR ची लिंक मी देऊन देईल डिस्क्रिप्शन मध्ये, तुम्ही तिथे पाहू शकता। तर प्रस्तावनामध्ये काय आहे, राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहे। अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्यामुळे व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येते आहे। या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहे। म्हणजे जो कोणी नवीन ग्रॅज्युएट करून मुलगा बाहेर निघाला, 12वी करून बाहेर निघाला, जेव्हा नोकरी करतो जातो तेव्हा त्याला विचारण्यात येते, तुझ्याकडे एक्सपिरियन्स आहे का? ठीक आहे ना। विशेषतः यामध्ये 12वी पास, विविध ट्रेड मधील ITI, पदविका धारक, पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे। सद्यस्थितीत राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवक यांना साधणारा दुव्याचा अभाव असल्या कारणाने युवकांना शिक्षणानंतर अनुभवाअभावी म्हणजे एक्सपिरियन्स नसल्यामुळे पूर्ण वेळ रोजगार म्हणजे जॉब मिळणे कठीण होत असल्याचे निर्देशनास येत आहे। महाराष्ट्र शासनातर्फे रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना 3 डिसेंबर 1974 पासून राबविण्यात येत आहे। आपल्याला माहितच नव्हती। सदर योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी व योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांना व्हावा यासाठी कालानुरूप सदर योजनेत सुधारणा करणे आवश्यक होते। त्यामुळे उमेदवारांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात याकरता सदर योजना सुधारित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। मग आता शासनाने काय केलं, तर शासनाने या मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली आहे। या उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक दोघेही जोडले जाणार आहेत। रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळवून त्यांची क्षमता वाढविल, तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक लागणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल। म्हणजे ज्यांना एक्सपिरियन्स नव्हता त्यांना एक्सपिरियन्स पण भेटेल। तर या उपक्रमाअंतर्गत या योजनेकरता विभागाच्या संकेतस्थळावर आपल्याला जायचं आहे, म्हणजे वेबसाईटवर जायचं आहे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल। योजनेचे कामकाज उदाहरणार्थ उमेदवाराची नोंदणी, आस्थापनाची नोंदणी, कार्य प्रशिक्षणाचं व्यवसाय नोंदणी, हे सगळं आहे। त्यामध्ये 12वी ITI, पदवी, पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील। याच्याकरता तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करावी लागेल। आता याच्यामध्ये काय आहे, उमेदवाराची पात्रता काय आहे, 18 ते 35 वर्ष। उमेदवाराचे वय किमान 18 ते 35 असावे। उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी ITI, पदवी किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असावी। मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत। जे लोक शिकत आहेत ते या योजनेस पात्र नाहीत। उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा। ठीक आहे। उमेदवाराची आधार नोंदणी असावी। उमेदवाराचे बँक खाते आधार सोबत जोडलेले असावे।
उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. सदर योजनेचा आस्थापना उद्योगासाठी पात्रता खालीलप्रमाणे असेल. म्हणजे जे लोक नोकरी देणार आहे, ठीक आहे. तर आता या उपलब्ध करून देण्यासाठी कार्य प्रशिक्षण राबवला जाईल व त्याचे काही स्वरूप पण आहे. ते स्वरूप आपण नाही पाहू, आपण पाहू सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिने असेल. म्हणजे ही जी नोकरी लागेल ना, ही 6 महिना करतात असेल. या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्या वेतन देण्यात येईल. जिथे तुम्ही नोकरी कराल, प्रायव्हेट असो किंवा गव्हर्नमेंट फॉर्म मध्ये तुम्ही नोकरी करत असाल, ती नोकरी 6 महिन्याकरता असेल आणि हा 6 महिन्याकरता जो पगार आहे तो तुम्हाला शासनामार्फत देता येईल. म्हणजे शासन स्वतःहून देईल. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येईल. म्हणजे एक्सपिरियन्स लेटर जे आजकाल मागितल्या जाते. तुम्ही नवीन नोकरी करता कुठे जाता, तुम्हाला विचारलं जाते की एक्सपिरियन्स लेटर आहे का, ते एक्सपिरियन्स लेटर तुम्हाला इथून भेटेल. या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकते. म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट संस्थेमध्ये हे 6 महिन्याचं काम करत आहे किंवा प्रायव्हेट संस्थेमध्ये आणि तुमचं काम त्यांना आवडलं, स्पेशली प्रायव्हेट संस्थेमध्ये, तर ते तुम्हाला कंटिन्यू करू शकतात. किंवा गव्हर्नमेंट संस्था आहे कोणती, तिथे तुम्ही काम करत आहे 6 महिन्याकरता आणि त्यांना वाटलं की त्यांना माणसाची गरज आहे, तुमचा नंबर तिथे लागू शकतो. म्हणून ही योजना भविष्यातील नोकरी करता खूप महत्वाची आहे. या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा, राज्य कामगार विमा कायदा, कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा, कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही. तर आता यांना काय काय पगार भेटेल ते पण पाहू. 12वी पास जे आहे त्यांना 6,000 रुपये महिना, ITI किंवा पदवी काय त्यांना 8,000 रुपये आणि जे पदवीधर आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएट आहे त्यांना 10,000 रुपये. आणि नोकरी ही विद्या वेतन कोणाला भेटणार आहे, ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स नाही, जे फर्स्ट टाइम नोकरी करतात, ज्यांना एक्सपिरियन्स लेटर पाहिजे त्याकरता गव्हर्नमेंट स्वतः हे विद्या वेतन देणार आहे. त्याच्यामध्ये अजून खूप सारे पॉइंट्स आहेत, ते पॉइंट्स तुम्ही वाचून घ्या, ठीक आहे. आता तुम्हाला दाखवतो मी ऍड. तर आता आपण पाहू ऍड. या ऍडच्या अंतर्गत ही ऍड आहे गव्हर्नमेंटची, एसटी महामंडळाची ऍड आहे. एसटी महामंडळामध्ये जवळपास 50-60 जागा निघाल्या आणि या जागेमध्ये समजा तुम्ही फिट बसत असाल तर तुम्हाला इथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत नोकरी भेटू शकते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे आपलं एसटी महामंडळ, यवतमाळ विभाग, आर्णी रोड, यवतमाळ विभागीय कार्यालय, इथे ही जागा आहे. कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्याच्या विभाग, महाराष्ट्र शासन उपरोक्त योजना अंतर्गत शिकाऊ उमेदवार महिला व पुरुष दोघेही पाहिजे. लिपिक आहे, BA BCom BSc पदवी पास किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर असे किती लोक जॉब तर इथे 35 जॉब आहे. विद्या वेतन 10,000 तुम्हाला पहिले सांगितलं होतं मी. नंतर सहाय्यक आहे ते ITI पास पाहिजे, 24 जागा आहे, 8,000 रुपये पगार आहे. नंतर शिपाई 12वी पास पाहिजे, 10 जागा आहे, 6,000 रुपये पगार आहे. तर प्रभारक आहे, मेकॅनिकल पदविका पास पाहिजे, 2 जागा आहे, 8,000 रुपये पगार आहे. दुय्यम अभियंता पाहिजे, स्थापत्य पदविका पास पाहिजे, याही 2 जागा आहे, 8,000 रुपये महिना आहे. नंतर वीज तंत्री इलेक्ट्रिकल पदविका पास पाहिजे, 2 जागा आहे, 8,000 रुपये महिना आहे. नंतर इमारत निरीक्षक कन्स्ट्रक्शन सुपरवायझर पदविका पास पाहिजे, या 3 जागा आहे आणि यांना पण 8,000 रुपये महिना पगार राहणार आहे. उमेदवार हा 18 ते 35 वर्ष असावा, ठीक आहे. TCच्या हिशोबाने उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा, आदिवासी प्रमाणपत्र तुम्हाला लागेल, आधार कार्ड लागेल, पासबुकची झेरॉक्स, उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे म्हणजे आधार सोबत जोडलेले असावे, कारण हा पैसा तुमच्या बँकेच्या अकाउंट मध्ये डायरेक्ट ट्रान्सफर होणार आहे गव्हर्नमेंट मार्फत. उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी, ठीक आहे. आणि ही नेमणूक किती महिना करता राहील, 6 महिना करताच राहील, अशी नोंद पण यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, समजा 6 महिने तुम्ही इथे काम केलं आणि उद्या
या एसटी महामंडळामध्ये अजून काही जागा निघाल्या आणि त्यांना कंटिन्यू करायचे असेल तर तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स भेटू शकतो. म्हणून ॲज अ एक्सपिरियन्स लेटर म्हणून तुम्ही इथे अप्लाय करायलाच पाहिजे. कारण तुमचं वय आज कमी आहे, 18 ते 35 मध्ये तुम्ही आहे आणि नोकरी इतक्या सहजासहजी भेटत नाही. तर हा एक खूप चांगला उपक्रम महाराष्ट्र गव्हर्नमेंटने चालवला आहे. याचा फायदा तुम्ही नक्की घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. नवीन असाल चॅनलवर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.